सर नमस्कार. न्यायालय शिपाई भरती, न्यायालय लिपिक भरती आणि न्यायालय ड्रायव्हर अर्थात वाहन चालक भरती संदर्भात न्यायालय भरती संदर्भात जे काही प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न इथे घेणार आहोत. संपूर्ण उच्च न्यायालय संदर्भात सर्वाधिक क्वेश्चन विचारले जातात ते सगळे आपण घेऊया. तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहे पटकन दिस चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. या प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. त्याचसोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. न्यायालयाची फक्त एक 12 तारखेपर्यंत ऑफर आहे. 350 मध्ये बॅच आहे. जॉईन करायचं असेल तर श्री अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. कुठून ॲप डाउनलोड करायचं तर मराठीमध्ये डायरेक्ट श्री अकॅडमी टाकायचं. बघा या प्रकारचा लोगो आहे. मराठीमध्ये डायरेक्ट श्री अकॅडमी टाका. या प्रकारचा तुम्हाला लोगो दिसेल श्री अकॅडमीचा. सेम मराठीमध्ये श्री अकॅडमी नाव टाक. ॲप डाउनलोड करून घ्या किंवा हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथून ॲप डाउनलोड करून घ्या. पेड कोर्सेसमध्ये बॅच आहे. 350 रुपयात बॅच जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. त्याच्यासोबत तुम्हाला साधारणतः एक 50 सराव प्रश्न मिळतील. 5000 प्रश्नाची एक PDF मिळेल. दुसरी सुद्धा 5000 प्रश्नाची PDF ऑनलाईन टाईप मिळेल. फीस किती आहे? फक्त 350 रुपये. किती आहे? 350 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. आणि कधीपर्यंत? फक्त 12 तारखेपर्यंत ऑफर आहे. 12 तारखेच्या नंतर ही फीस तुमची 999 होणार आहे. 350. काय करायचंय? या प्रकारचं मराठीमध्ये टाकायचं श्री अकॅडमी. हा लोगो दिसेल. ऍप डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये पेड कोर्सेस नावाचं पहिलंच ऑप्शन आहे. पेड कोर्सेस. या पेड कोर्सेस मध्ये बॅच आहे, जॉईन करून घ्या. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला जोपर्यंत तुमची एक्झाम आहे 26 तारखेला बहुतेक एक्झाम आहे एप्रिलच्या, तर साधारणतः एक 50 क्वेश्चन तुम्हाला मिळतील. सध्याच्या त्यात 20 क्वेश्चन मिळतील तुम्हाला. आणि रोज किंवा 2 दिवस आड 3 दिवस आड एक क्वेश्चन ऍड केला जाईल क्वेश्चन पेपर. ठीक आहे. चल बघूया या बॅच मध्ये. आता संपूर्ण बॅच आहे ते तुम्ही घ्या किंवा आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो जाताना त्या नंबरला संपर्क करा. ओके. चल ठीक. किंवा पहिला क्वेश्चन बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती. थोडंसं मोठं करून घेतो त्याला. ओके ठीक बघा दिसतोय. थोडस असेल प्रॉब्लेम, हरकत नाही. पहिला क्वेश्चन काय क्वेश्चन आहे बघून घ्या. भारतामध्ये 1862 साली कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? कोलकाता, मुंबई, चेन्नई. करण्यात आली का? तर करण्यात आलेली नाही म्हणता येईल. लक्षात ठेवा. प्रश्न वाचताना येस नो वाचा. तर कोलकाता या ठिकाणी सुद्धा 1862 ला स्थापना आहे उच्च न्यायालयाची. मुंबई या ठिकाणी सुद्धा आहे. आणि त्यावेळेस इथं मद्रास या ठिकाणी मद्रास देखील जुनं मद्रासच होतं. त्याचं नाव चेंज करून आता चेन्नई केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कधी झाले ते तर 1862 मध्ये. 1862 या ठिकाणी 3 उच्च न्यायालय स्थापन झाले. पहिलं कोलकाता आहे जे की 1 जुलैला झालेलं आहे. ठीक आहे. मग मुंबई आहे आणि मद्रास आहे किंवा चेन्नई आहे. हे 3 आहे. आणि मग अलाहाबाद सुद्धा आहे तर हे 4थं आहे. अलाहाबाद कधीच आहे तर 1866 अलाहाबाद आहे. आणि बाकीचे हे 3 1862 आहे. ओके. पुढचा क्वेश्चन बघा लगेच दिलाय तुम्हाला. भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कुठलं आहे? मग तुम्हाला वाटेल भारतातलं पहिलं उच्च न्यायालय म्हणजे मुंबई असेल. अजिबात नाही. तर भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे तर ते आहे कोलकाता. याची स्थापना कधीची आहे तर 1 जुलै 1862 ची स्थापना आहे कोलकाता उच्च न्यायालयाची. मुंबईची ऑगस्ट मध्ये स्थापना आहे. म्हणजे पहिलं कुठलं आहे तर कोलकाता उच्च न्यायालय. लक्षामध्ये ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे पुढचा. कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या तारखेला झाली म्हणताय? कोलकाताची कधी तर 1 जुलै 1862 कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना 1 जुलै 1862. पुढचा प्रश्न बघा. भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे? तर भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना उच्च न्यायालय कायदा आहे. तो कायदा कधीचा आहे? 1861 चा कायदा आहे. या कायद्यानुसार स्थापना झालेली आहे. पुढे क्वेश्चन घेऊया. जास्त वेळ घेत नाही. क्वेश्चन त्याचा आन्सर घेऊया. भारतातलं 4थं उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? आताच पहिलं 1862 3 उच्च न्यायालय. मुंबई, मद्रास आणि कोलकाता. 4थं कधीच आहे? 1866. कुठलं आहे तर अलाहाबाद उच्च न्यायालय. हे 4थं होतं. 4थं उच्च न्यायालय भारतातलं कधीच आहे तर 1866 लक्षामध्ये ठेवा. ओके. चल सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत हा सुद्धा प्रश्न. आणि हा थोडस वर त्याचे ऑप्शन आहेत बघा दिसतोय. ओके. ऑप्शन खाली थोडसे कमी मध्ये लहान याच्यामध्ये आहे. तर सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर टोटल सध्याच्याला 25 आहे.
मग 25वे उच्च न्यायालय कोणतं आहे तर आंध्र प्रदेश मधलं आहे. एपी आंध्र प्रदेश मधलं कुठलं आहे तर अमरावती आहे. कुठलं अमरावती आंध्र प्रदेश मधलं हे 25वे उच्च न्यायालय लक्षामध्ये ठेवा. चल किती 25 किती उच्च न्यायालयाला स्वतःची खंडपीठं आहेत म्हणजे स्वतःच आता मुंबई महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाला स्वतःची खंडपीठ आहे तसं किती उच्च न्यायालय त्यांना स्वतःची खंडपीठ आहेत आहेत म्हणताय तर असे 7 उच्च न्यायालय ज्यांना स्वतःची खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न बघा महत्वाचा आहे. सध्या सध्या किती उच्च न्यायालय हे सामायिक सामायिक म्हणजे 2 किंवा अधिक राज्यासाठी आहेत असे किती उच्च न्यायालय आहेत तर तसे 6 उच्च न्यायालय आहेत. किती आहेत 6 उच्च न्यायालय. पर्याय क्रमांक 2 नोट्स मध्ये दिलेलं आहे बॅच मध्ये तुम्हाला दिले सगळं ती नोट्स सुद्धा मिळेल त्या नोट्स मध्ये डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. बॅच जॉईन करा. फक्त त्या ठिकाणी 12 मार्च पर्यंतच 350 रुपये फीस आहे. 12 मार्चच्या नंतर याचीच फीस 990 होणार आहे. त्यामुळे बॅच आजच जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहे. सराव प्रश्न सध्याच्याला सराव पेपर 10 आणि 10 20 काढलेला आहे. तुम्हाला 50 सराव पेपर मिळतील आणि एक्झाम होईपर्यंत तुमचे कंटिन्यू पेपर तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे चला चालेल पर्यंत पुढे ऍप डाउनलोड करून घ्या. हा व्हिडिओ बघता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ऍपची. झाले हा मूळ घटनेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती होतं बघा. मूळ जी आपली राज्यघटना होती त्या मूळ राज्यघटनेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय हे किती वर्ष होतं. किती वर्ष होतं तर ते होतं 60 वर्ष. आणि मग त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली आणि सध्याच्याला उच्च न्यायालयाचं न्यायाधीशाचं निवृत्ती वय वर्ष सध्याच्याला किती 62 वर्ष. आणि सर्वोच्च न्यायालयाचं जर न्यायाधीशाचं निवृत्तीचा विचार जर केला तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्ती वय आहे हे 65 वर्ष. लक्षात ठेवा किती 65 वर्ष. पुढचा प्रश्न काय आहे 10 नंबरचा. कोणत्या घटना दुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय हे 60 वर्षावरून 62 वर्ष केलेलं आहे. तर कुठली घटना दुरुस्ती आहे तर ती आहे 15वी घटना दुरुस्ती. 15वी घटना दुरुस्ती आहे. या 15व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय हे 60 वरून 62 केलेलं आहे. एवढं लक्षामध्ये ठेवा. किती 15वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न बघा 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. नंबर 1 पाहिला आपण की 60 वर्षावरून 62 वर्ष उच्च न्यायालयाचं वय कुठल्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे तर ती आहे 15वी घटना दुरुस्ती. आता 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच सामायिक उच्च न्यायालय असेल अशी कुठली घटना दुरुस्ती केली आहे तर ती आहे 7वी घटना दुरुस्ती. कधीची आहे 1956 ची. या 7व्या घटना दुरुस्तीने ते केलेलं आहे. ओके चलो पुढचा क्वेश्चन बघा. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करते. लक्षात ठेवा काय जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश आहे त्यांची नेमणूक कोण करतंय. कोण करतं त्यांची नेमणूक तर राज्यपाल. पण राज्यपाल नुसती नेमणूक करतं का तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने राज्यपाल जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची काय करतात नेमणूक करतात. लक्षात ठेवा. 13 नंबरचा क्वेश्चन आहे सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते. बघा प्रश्न काय आहे सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नेमणूक कोण करते असा प्रश्न विचारतील किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करते असा प्रश्न तुम्हाला कुठलाही विचारू शकतात. तर सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल दोघांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. लक्षात ठेवायचं उत्तर आहे राष्ट्रपती. काय उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा क्वेश्चन बघूया. आपली नोट्स आहे त्या नोट्स मध्ये तुम्हाला संपूर्ण मिळेल. ज्यांना नोट्स बॅच जॉईन सर करायची 95 52 62 95 63. ज्यांना न्यायालयाचे शिपाई भरती असेल ड्रायव्हरची बॅच जॉईन असेल करायची तर या नंबरला संपर्क करायचा आहे 95 52 62 95 63 किंवा ह्या पट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला नंबर दिसतोय. नोट्स पाहिजे असेल तर नुसती नोट्स सुद्धा तुम्हाला मिळेल 99 रुपीज मध्ये. फक्त नोट्स बॅच जॉईन असेल करायची नोट्स जॉईन करा. फक्त नोट्स मिळेल त्यात तुम्हाला नोट्स आणि सराव पेपर सुद्धा मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 10+ मध्ये सराव पेपर मिळतील. ओके चलो पुढचं भारतातलं पुढचं झालं का मुंबई उच्च. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत एकदा बघून घ्या. सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे कोण आहे श्री चंद्रशेखर. एकदा चेक करा तुम्ही चंद्रशेखर आहेत का सध्या
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतातलं पहिलं ई न्यायालय म्हणजे ई कोर्ट कुठं सुरू झालेलं आहे? मग ऑप्शन आहे मुंबई, कोलकाता, हैदराबाद की दिल्ली. तो कुठं झालेला आहे? तर हैदराबाद या ठिकाणी भारतातलं पहिलं ई न्यायालय अर्थात ई कोर्ट सुरू झालेलं आहे हैदराबाद. नंबर 95 52 62 95 63. नोट्स घ्यायचे असेल तर 99 मध्ये नोट्स आहे, ऍप डाउनलोड करून घ्या, श्री अकॅडमीचा ऍप, तिथं तुम्हाला नोट्स मिळून जाईल. भारतातलं पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे? भारतातलं पहिलं पेपरलेस म्हणजे कागद विरहित उच्च न्यायालय कोणतं आहे? केरळ, गुजरात, सिक्कीम की मद्रास, कुठलं आहे? चला, भारतातलं पहिलं पेपरलेस कागद विरहित उच्च न्यायालय कुठलं? तर केरळचं उच्च न्यायालय आहे, 16 नंबरचं केरळ उच्च न्यायालय आहे. हा व्हिडिओ बघताय, चॅनल नवीन आहे, पटकन दिवशी चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून द्या. त्यासोबत श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. काही प्रश्न असतील तर ह्या पट्टीमध्ये नंबर दिसतो किंवा मी नंबर दिला त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. चल, पुढचं आहे, नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा आपल्या नंबरला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता. 95 52 62 65 63 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. इथं आपलं श्री अकॅडमीच्या ऍपची तुम्हाला लिंक पाठवून दिली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिथून हे सगळे पेपर तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. चल, झाले. काय झाले? केरळ झाले. भारतातलं 25वं म्हणजे शेवटचं उच्च न्यायालय कोणतं आहे? आता सांगितलं तुम्हाला, आंध्र प्रदेश मधलं. कुठलं? आंध्र प्रदेश मधलं अमरावती हे भारतातलं शेवटचं न्यायालय आहे, उच्च न्यायालय शेवटचं. किती? 25. चला, पुढचा क्वेश्चन बघा. 17 झाले. तेलंगणा उच्च न्यायालयाची स्थापना कधीची आहे? तेलंगणा उच्च न्यायालयाची स्थापना कधीची आहे? 18 नंबरचा क्वेश्चन आहे बघ. 2014, 19, 21 की 18? 18च उत्तर किती आहे? पटकन कमेंट मध्ये करायचं. ठीक आहे. कधीची स्थापना? तर 2019 ला स्थापन झालेलं आहे. कुठलं? तेलंगणा उच्च न्यायालय. पुढचं, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघा. तुम्हाला प्रश्न असं विचारतात, भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कुठलं आहे? भारतातलं पहिलं उच्च न्यायालय ज्याची स्थापना झालेली 1 जुलै 1862 या दिवशी, आणि ते कुठलं आहे? आता सांगितलं तुम्हाला, कोलकाता. तसं मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधीची आहे? 1862 ची आहे. मग 1862 इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, एकच आहे 1862. मग स्थापना कधीची? 14 ऑगस्ट 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे, लक्षामध्ये ठेवा. पुढं, मुंबई उच्च न्यायालयाचं पहिलं मुख्य न्यायाधीश कोण होते? बघा, मुंबई उच्च न्यायालय पहिले मुख्य न्यायाधीश स्थापना कधीची आहे? 14 ऑगस्ट 1862. त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालय स्थापन झालं. त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर मॅथ्यू रिचर्ड सॉस. मॅथ्यू रिचर्ड सॉस असं त्यांचं नाव आहे. सॉस खायचं लक्षात ठेवा. आता का तुम्ही समोश्यासोबत तो सॉस लक्षामध्ये ठेवा. स्थापना 14 ऑगस्ट 1862. क्वेश्चन नंबर 21, मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? प्रतिमा बेबी, सुजाता मनोहर, लीला सेठ, रोहिणी लोढा. तर सुजाता मनोहर ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. शक्यता 1994 ला या महिला मुख्य न्यायाधीश झालेल्या होत्या. ओके, इथं चेक करा. पुढचा क्वेश्चन बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश, पहिले न्यायाधीश पाहिले पण पहिले ते इंग्रज होते. हे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? MC छागला, PB गजेंद्र गडकर, YV चंद्रचूड, शरद बोबडे. तर पहिले होते MC छागला. हे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोणाचे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे. ओके. पुढचा 23 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे? सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय कुठल्या कलमानुसार आहे? तर कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे काय आहे? अभिलेख न्यायालय. लक्षात ठेवा, कलम महत्वाचे. कलम किती आहे? 129 कलम. सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय. तसं उच्च न्यायालय सुद्धा तुम्हाला विचारतील. बघा, प्रश्न खाली दिलेला आहे, कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. मग लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी लिहितो बघा, सर्वोच्च न्यायालय
129 नुसार आहे. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, पण कोणत्या कलमानुसार आहे लक्षात ठेवा, तर ती आहे 215. कलम 215 लक्षात ठेवा. कलम 129 अगोदर येतं सर्वोच्च न्यायालय म्हणून कलम 129, नंतर उच्च न्यायालय येतं 215. लक्षात ठेवा कलम. ओके. त्यानंतर 25 नंबरचा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वेतन कोण देते? उच्च न्यायालय आहे, हे वेतन त्यांना संचित निधीतून मिळतं, पण भारत सरकारच्या संचित निधीतून नाही मिळत. तर राज्य सरकार, संबंधित राज्य सरकारचा जो काही संचित निधी आहे त्यातून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वेतन मिळतं, म्हणजे संबंधित राज्य सरकार याचं करेक्ट उत्तर आहे. राष्ट्रपती नाही, संचित निधी आहे, पण संचित निधीच्या समोर जर काय असेल राज्य सरकार असेल तर बरोबर आहे, भारत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित नीट सोडवा जर विचारला तर. ओके. चला पुढचा क्वेश्चन आहे 26 नंबरचा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं पेन्शन कोण देतं? आता लक्षात ठेवा, इथं वेतन कोण देतंय? वेतन म्हणजे पगार तर राज्य सरकार देतं, परंतु पेन्शन आलंय तर पेन्शन कोण देतंय? तर पेन्शन केंद्र सरकार देतं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश निवृत्त झालाय तर त्याला पेन्शन राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देतं, परंतु त्यांचं वेतन हे राज्य सरकार. पुढचं, मुंबई उच्च न्यायालयाची इमारत ही जागतिक वारसा स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात म्हणून कधी घोषित करण्यात आलेली आहे? तुमच्याकडे ऑप्शन 2015, 2018, 2020 की 2021 असे ऑप्शन आहेत, आणि हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर 2018 मध्ये. कधी? 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे तर तिला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं आहे. 27 नंबरचा क्वेश्चन झाला. पुढे घ्या 28 नंबरचा क्वेश्चन बघा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना कधी होणार आहे? ठीक आहे, झालेली आहे. तर लक्ष, पुन्हा एक प्रश्न विचारतील की मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहे? तुम्हाला खंडपीठ किती आहे माहिती आहे? मुंबई खंडपीठ. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ. लक्षात ठेवा, नंबर 1 नागपूर मुंबई उच्च. दुसरं छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर. आणि तिसरं पणजी किंवा गोवा. लक्षात ठेवा, खंडपीठ. आणि आता चौथा जो काय सर्किट बेंच झालाय खंडपीठ चौथं, तर ते आहे कोल्हापूर या ठिकाणी. मग हा प्रश्न तुम्हाला विचारतील की सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहे? तर प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला 4 खंडपीठ आहे. 4, 1 2 3 4. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि कोल्हापूर. मग प्रश्न तुम्हाला असं विचारला इथं बघा, पुढे दिला क्वेश्चन. हा एक सेकंड ना. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना कधी होणार आहे? झाली 17 ऑगस्ट 2024, 17 ऑगस्ट 2025. तर ते ऑलरेडी स्थापना झालेली आहे 17 ऑगस्ट 2025 ला. कशाची? कोल्हापूर सर्किट बेंच. कोल्हापूर हे चौथं खंडपीठ. पुढं कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? झाले त्याचं उद्घाटन. कोणाचे? तर भूषण गवई यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. पुढं कोल्हापूर सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? हा प्रश्न महत्वाचा आहे, विचारतील तुम्हाला. लक्षात ठेवा, कोल्हापूर जे काय सर्किट बेंच आता सुरू होत आहे किंवा कार्यक्षेत्र त्याचं, ते एकूण किती जिल्ह्याचं आहे? तर पश्चिम महाराष्ट्राचे 4 जिल्हे. बघा, पश्चिम महाराष्ट्रातले 4 जिल्हे आणि कोकणातले 2 जिल्हे अशी मिळून टोटल 6 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूरचं सर्किट बेंच सुरू होत आहे. 6 जिल्हे. मग पश्चिम महाराष्ट्रातले कोणते 6? तर नंबर 1 बघा, लक्षात ठेवा. 1 सातारा, सांगली, त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूर. हे झाले 4. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे 4 झाले पश्चिम महाराष्ट्र. 2 कोकणातले सगळ्यात खालचे 2 जिल्हे. खालचे कुठले 2? एक म्हणजे रायगड आणि दुसरा म्हणजे रत्नागिरी. हे असे टोटल किती जिल्हे झाले? तर 6 जिल्हे हे कोल्हापूर सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. इथं किती आहेत? तर 6. आता खाली बघा, जिल्हा न्यायाधीश दिले. या जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्ष वकिलीचा अनुभव आवश्यक आहे? किती वर्ष वकील?
ऑप्शन मध्ये 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष की 3 वर्ष? तर किमान किमान म्हणजे कमीत कमी 7 वर्ष एवढा वकिलीचा अनुभव असणं गरजेचं आहे. किती वर्ष? पर्याय क्रमांक बी तुमचा आहे 7 वर्ष. हे क्वेश्चन बघा, आता महत्वाचे क्वेश्चन आहे. संविधानाच्या कोणत्या भागात दुय्यम न्यायालयाची म्हणजे त्या ठिकाणी सब ऑर्डिनेट कोर्ट्सची तरतूद आहे? मग भाग किती याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यासोबत मूलभूत अधिकाराचा भाग, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व किंवा मूलभूत कर्तव्ये यावर सुद्धा तुम्हाला अनेक वेळा क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. चल, भाग 6 मध्ये दिलेला आहे दुय्यम न्यायालय. त्या ठिकाणी कलम 233 ते 237 मध्ये दिलेला आहे. कलम किती आहे? कलम आहे 233 ते 237. भाग 6 मध्ये दुय्यम न्यायालयाची तरतूद आहे. कारण तुमची एक्झाम न्यायालयाचे शिपाई असेल, लिपिक असेल, न्यायालयाची वाहन चालक असेल, न्यायालया संदर्भात आहेत आणि सगळे क्वेश्चन 50 आपण न्यायालयाच्या संदर्भातच घेत आहोत. त्यामुळे येथील तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल तर हा नंबर दिलाय 9552 62 95 63. या नंबरला व्हॉट्सअप करा. ऍपची लिंक पाठवली जाईल, ऍपमध्ये डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. फीस तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे असेल तर 99 रुपये फीस आहे. बॅच जॉईन करायची तर नोट्स तुम्हाला मिळतील, त्याच्यात पेपर बी मिळत राहतील. बॅचची फीस 350 रुपये ठेवली आणि ही फक्त 12 मार्च पर्यंत आहे. 12 मार्चला परत आपली 999 रुपये फीस होणार आहे. ओके, झालेपर्यंत पुढचं. अंदमान व निकोबार बेटांसाठी कोणतं उच्च न्यायालय आहे? अंदमान निकोबार बेटांसाठी मद्रास, कोलकाता, ओडिसा की आंध्र प्रदेश? अंदमान आणि निकोबार या बेटासाठी कोणतं उच्च न्यायालय आहे? तसंच आपलं मुंबई उच्च न्यायालय हे कुठल्या केंद्रशासित प्रदेशासाठी आहे असा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न खूप वेळा विचारला जातो. ठीक आहे. कुठं? तो कोलकाता. कोलकात्याचं खंडपीठ पोर्ट ब्लेअरला आहे. हे पोर्ट ब्लेअर उच्च न्यायालय आहे. अंदमान निकोबार बेटासाठी कुठलं उच्च न्यायालय? तर कोलकाता. पुढचा आहे पदुचेरी केंद्रशासित प्रदेशासाठी कुठलं उच्च न्यायालय आहे? पदुचेरीसाठी. आता पदुचेरी कुठल्या राज्याच्या जवळ आहे? बघा, तुम्ही जर पाहिलं असेल पदुचेरी कुठल्या राज्याच्या जवळ आहे? कुठलं? मद्रास. त्यावेळेस मद्रास, आजचं चेन्नई. आजचं कुठलं आहे? चेन्नई. म्हणजे पदुचेरी हे केंद्रशासित प्रदेशाचं कोणतं उच्च न्यायालय आहे? तर ते आहे मद्रास न्यायालय किंवा चेन्नई उच्च न्यायालय. पर्याय क्रमांक बी आहे. पुढचा प्रश्न 35. लक्षद्वीप दिले. लक्षद्वीप हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतं? लक्षद्वीप कुठलं न्यायालय राज्य आहे? तर केरळ. लक्षद्वीप हे केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं. मग तुम्हाला विचार, दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश कुठल्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतो? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो. 35 नंबरचा क्वेश्चन झाला. आता 36 नंबरचा क्वेश्चन बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं मासिक वेतन किती आहे? तर किती? 2,80,000 रुपये हे बेसिक मासिक वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं आहे. तसंच सेमच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचं मासिक वेतन किती आहे? किती आहे? 2,50,000, 2,25,000, 2,80,000. 2,80,000 आपण वरच पाहिले की सरन्यायाधीशाचं 2,80,000 आहे. मग उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचं वेतन त्या ठिकाणी किती आहे? ते त्यांच्यापेक्षा कमी. इथे किती? 80 आहे. यातून 30 मायनस करा, तुम्हाला येऊन जातं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वेतन किती आहे. म्हणजे यांचं 280, 280 यांचं 250. किती कमी आहे? 30 ने कमी आहे. लक्षात ठेवा. यांचं वय किती आहे निवृत्तीचं? 65 वर्ष. यांचं 62 वर्ष. पुढं झालं इथपर्यंत. पुढचं घेऊ 38 नंबरचं. सर्वाधिक न्यायाधीश संख्या असलेलं उच्च न्यायालय कुठलं आहे? म्हणजे त्या न्यायालयामध्ये सर्वाधिक न्यायाधीशाची संख्या आहे असं कुठलं उच्च न्यायालय? तर कोलकाता उच्च न्यायालय, अलाहाबाद न्यायालय, दिल्ली न्यायालय की मुंबई न्यायालय? प्रश्न क्रमांक. आणि सर्वात कमी सुद्धा खाली पण दिले, सर्वात कमी न्यायाधीश संख्या असलेलं उच्च न्यायालय कुठलं आहे? यावर तुम्हाला एखादा प्रश्न नेहमी विचारतील, कमेंटमध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि नोट्स ज्यांना घ्यायची त्यांनी आपल्या नंबरला संपर्क करा. ठीक आहे. चला 38 नंबरचा क्वेश्चन आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय हे सर्वाधिक न्यायाधीश असलेली संख्या असलेलं उच्च न्यायालय. तिथं 160 न्यायाधीशाची संख्या आहे सर्वाधिक. सर्वात कमी आहे सिक्कीमचं.
सिक्कीम न्यायालयाचे किती 3च न्यायाधीश आहेत. ओके, दोन्ही पण लक्षात ठेवा. त्यानंतर इकडे बघा, कौटुंबिक न्यायालय ज्याला फॅमिली कोर्ट आपण म्हणतो, स्थापन करण्याची तरतूद कोणत्या वर्षीच्या कायद्यात आहे? 1950. तर कौटुंबिक न्यायालय कायदा आहे किंवा हिंसाचार कायदा 1984 आहे. या कायद्यामध्ये ते दिलेलं आहे. पुढचं आहे महाराष्ट्रातील पहिलं पोक्सो न्यायालय कुठं? पहिलं पोक्सो न्यायालय कुठं आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी आहे. ओके, चला नोट्स घ्यायचे असेल तर या नंबरला संपर्क करा. 9552 62 65 63. याच्यामध्ये तुम्हाला 5000 प्रश्नाची नोट्स आहे. 5000 प्रश्न असणार. प्रश्न कसे आहेत? तर ऑनलाईन टाइप मध्ये क्वेश्चन आहेत 5000. त्याच्यासोबत तुम्हाला प्लस मध्ये PDF स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर मिळणार आहे. ज्यांना घ्यायचे असेल नुसती नोट्स तर हा नंबर आहे, फोन पे गुगल पेचा नंबर हाच आहे. याच्यावरती डायरेक्ट तुम्ही 99 रुपये सेंड करू देऊ शकता. आणि बॅच जॉईन करायची असेल तर फक्त 350 आहे. तर या 350 मध्ये तुम्हाला बॅच मध्ये तर सगळं मिळणारच आहे. सोबत तुम्हाला या बॅच मध्ये एक 50 सराव प्रश्न मिळणार आहे. सराव पेपर PDF स्वरूपात 50 मिळतील आणि नोट्स 99 मध्ये. तुमचा विचार करा काय घ्यायचं. ओके, चला पुढचा क्वेश्चन 41 झालाय मुंबई. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय दंड संहिता अर्थात IPC ज्याला आपण म्हणतो 1860 ची आहे. आता या IPCचा नवीन कायदा आलेला आहे. त्या कायद्याचं नाव, मग तीनही कायद्याचं नवीन नाव, त्यासोबत हे तीनही कायदे कधी अंमलात आलेले यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि विचारणार आहेत यावेळेस सुद्धा. ठीक आहे. हा 1860चा काय आहे? तर भारतीय न्याय संहिता, हा जो भारतीय दंड संहिता ज्याला आपण IPC म्हणतो, हा IPC आता चेंज झालेला आहे. त्याच्यासोबत त्याची तारीख सुद्धा तुम्हाला विचारतात. 42 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. हा त्याचं उत्तर आहे भारतीय न्याय संहिता. आता त्याला झालेलं आहे BNS. पहिलं होतं IPC 1860. आता 1860चा हा कायदा चेंज होऊन तिथं BNS हा कायदा आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नवीन फौजदारी कायदा हा भारतामध्ये कधीपासून लागू झालेला आहे? नवीन फौजदारी, आता तीनही कायदे जे काही नवीन आहेत हे तीनही कायदे नव्याने लागू झाले. एकाच दिवशी तीनही कायदे काय झालेले आहेत? लागू करण्यात आलेले आहेत. तीनही कायदे कधी? तर तारीख लक्षात ठेवा, 1 जुलै 2024 या दिवशी जुने तीनही कायदे चेंज करून नवे तीनही कायदे 1 जुलै 2024 पासून लागू झालेत. पर्याय क्रमांक C तुमची तारीख काय आहे? 1 जुलै 2024. पुढचा प्रश्न बघा, माहिती अधिकार कायदा RTI कोणत्या वर्षीचा आहे? तुम्हाला माहिती 2005 चा RTI कायदा आहे. थोडस मोठं करू गेलं. ओके, ठीक आहे. ओके, दिसतंय. हा पुढचा आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झालाय? 1961 ला कायदा संमत झालेला आहे. पुढे वस्तू आणि सेवा कर अर्थात GST कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 2017चा हा GST कायदा आहे. पुढचं UPCच्या अध्यक्षाचं निवृत्ती वय किती आहे? तर 65 वर्ष निवृत्ती वय UPCच्या अध्यक्षाचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ कधी स्थापन झालेलं आहे? 1 नोव्हेंबर 1956 ला. मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर हे खंडपीठ कधी झाले? तर 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी हे खंडपीठ स्थापन झालेलं. पुढचा आहे 49 नंबरचा, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता अर्थात CRPC 1872 ऐवजी कोणता नवीन कायदा आले? त्या कायद्याचं नाव. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला त्या नवीन कायद्याचं नाव विचारतील. दुसरी गोष्ट, तो कायदा त्या ठिकाणी कधी मंजूर झालेला किंवा कधी अंमलात आलाय हे सुद्धा तुम्हाला विचारतील. कधीचा आहे? CRPC 1872चा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्याचं नवीन नाव झाले ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. कशाचं नाव आहे? CRPC 1872. हे तीनही कायदे 1 जुलै 2024 ला अंमलात आलेले. जिल्हा न्यायाधीशा व्यतिरिक्त इतर कनिष्ठ न्यायाधीशाची निवड कोणामार्फत होती? बघा थोडस वर घेतोय. हा राहू. जिल्हा न्यायाधीशा व्यतिरिक्त इतर न्यायाधीश जे आहेत यांची कनिष्ठ न्यायाधीशाची निवड कोणामार्फत होते? तर काही जागा जसे MPC थ्रू इतर जागा भरल्या जातात, तसंच MPC थ्रू इतर कनिष्ठ न्यायाधीशांच्या जागा सुद्धा भरल्या जातात MPCच्या मार्फत. कोणामार्फत? MPC मार्फत. पर्याय क्रमांक B. हे 50 आपण क्वेश्चन घेतलेत. हे PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामला आपल्या ऍप मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर ऍप डाउनलोड नसेल केलं तर ऍप डाउनलोड करून घ्या. कुठून डाउनलोड करायचं ऍप? तर बघा
मराठीमध्ये या प्रकारची श्री अकॅडमी टाका, हा तुम्हाला लोगो दिसेल या प्रकारचा. ऍप डाउनलोड करून घ्या. कसं टाकायचं सांगतो बघा. या प्रकारचं श्री अकॅडमी असं टाका, प्ले स्टोरला जा, श्री अकॅडमी असं टाकलं तरच तुम्हाला हा ऍप दिसेल, हा लोगो दिसेल. ऍप डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्याच्या नंतर रजिस्टर करा आणि पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे पहिलं, पेड कोर्सेस. या पेड कोर्सेस मध्ये न्यायालयाची बॅच आहे ती जॉईन करा. बॅच जॉईन नसेल करायची तर टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, टेस्ट सिरीज. ठीक आहे, या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला न्यायालयाचे पेपर मिळतील, प्लस नोट सुद्धा मिळून जाईल. ओके, काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे 9552 62 95 63 या नंबरला तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. ठीक आहे, थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.